हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आज सुरुवात केली ब्लॉगला. तर भांडी वगैरे झाली होती घासून, बघू शकता किचन वगैरे आवरून झाले. आणि तारू माझ्या कडेवर होती. तिचं काही मध्येच चाललं होतं की मला पण घे, मला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे. मग त्याला घेतलं आणि तिला म्हटलं बघ असा असतो व्हिडिओ. मग ती पण बोलत होती हां. मग काही तिला उतरवली. तिला म्हटलं तू पसारा केलेला तो आवर, जो की तिने हा पसारा केला होता. सगळा अभ्यासाचा राडा तसाच टाकला होता. अभ्यास तर लांबचाच प्रश्न राहिला. मग पटकन अभ्यास घेऊन झाला तिचा. तिने मग पटकन उचललं, पसारा आवरला. त्यात पण तिच्या गप्पा चालल्या होत्या की गाईज बघा माझी पट्टी, बघा माझं इरेजर, असं ती दाखवत होती एक व्हिडिओमध्ये. मग काही तिने भरलं आवरलं पटापटा. मग बघा ती कशी करते, तिचा टाईमपास बघा किती म्हणजे स्लो. मग आता भरलं आहे तिने. मग माझा विचार चालला होता काय करायचं भाजी, कारण की सकाळी तर काही नाश्त्याला बनवलं नव्हतं. चहा खारी यावरतीच भागवलं होतं. मग म्हणलं आता भूक लागली, पटकन काहीतरी बनवून घ्यावं, म्हणजे संध्याकाळच्याला पण होईल आणि आताच्याला पण होईल. मग मी स्वयंपाकाला दुपारीच लागले होते 3-3:30ला. मग फ्रीज उघडलं, फ्रीजमध्ये बघितलं भाजीला काय, तर भाजीला पापडी शेंग होती आणि कारलं होतं. तर मग म्हटलं आता काय करायचं, तर म्हटलं कारलंच कर, म्हणजे तोंड आले ते पण जाईन. मग घेतलं की कारलं मस्त होतं, कारलं गावरान छोटी. मग म्हटलं आता मस्त भरून कारल्याची भाजी करते, हिरवी वाटणातली. मग काय पटकन लागली तयारीला. मग मी घेतलं होतं सगळं साहित्य कट वगैरे करून, कांदा टमॅटो, मसाला पण वाटला होता. कुकरला वरण भात लावला होता, वरण भात पण झाला होता, फक्त वरणाला फोडणी द्यायची होती. मग पटकन भाजी टाकली पहिलं. भाजी टाकल्यानंतर ना मग वरण भात केलं मी. मग बघा आता भाजी टाकली तर कारलं बघा, पण मी कारल्या जरा वेगळे प्रकारे कापले होते. 4 मी यूट्यूबला बघितली होती एक रेसिपी, मला खूप आवडली होती. तर त्याच्यात कारलं असं भरून नव्हतं केलं, ते फक्त कारल्याची आपली साईड आतली बाजू क्लीन करून 4 कापा केले होते त्या कारल्याचे. मग कारलं तसंच ती अख्खी भाजीत टाकायची, म्हणजे ते शिजून छान होतात आणि खायला पण बरं पडतं. तर भरलेले कारले असले की मग ते असं शिजायला खूप वेळ लागतो. मग मी पण असं ट्राय केलं 4 भाग करून त्याचे करायला. मग काही केली तशाच प्रकारे. तर असली भारी भाजी झाली होती, दिसायला पण छान आणि चवीला पण एकदम भारी झाली होती. जास्त तिखट नव्हती केली मी, कारण की मला तोंड आले. काही पटापट टाकलं सगळं साहित्य आणि टाकली भाजी फोडणीला. मग पटकन मी कढीपत्ता विसरले होते, मग कढीपत्ता टाकला वरतून, कांदा टाकल्यानंतर मग पटापटा बघा तुम्ही, मी आता भाजी पण टाकली. मग काही भाजी वगैरे झाली. मग आरूचं मध्येच मम्मी परत मला घे ना व्हिडिओमध्ये. मग ती आली, बरं तिला म्हटलं बघ बाई तुझं पण काढते. मग ती मला विचारत होती काय ह्यात तुम्हाला सांग, मी त्यांना सांगते. मग ती बघत होती आणि सांगत होती हे बघा गाईज, मसाला, जिरे मोहरी हळद असं ती दाखवत होती तुम्हाला. तर बघा तुम्ही पण कसा वाटतोय आणि तिला सांगा जरा की कमेंटमध्ये. तोपर्यंत बघा भाजी पण झाली होती. भाजीला किती म्हणजे भाजी इतकी छान शिजली होती की कारलं त्याचे जी ती देठ असती ती पण शिजली होती, म्हणजे ती पण आम्ही खाल्ली. अशी ती प्रॉपर शिजलं होतं कारलं, असं कच्चं कोटेच नव्हतं. तर चवीला इतकं छान झालं आणि कडू अजिबात नव्हतं लागत. मी फक्त त्याच्यातली घाण म्हणजे कारलं साफ केलं होतं, त्याच्यावरचं वगैरे काहीच काढलं नव्हतं. तर खूप छान भाजी झाली ती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी पुढच्या वेळेस रेसिपी दाखवल. आता मी काही रेसिपी नव्हती दाखवली, मी पटापटा म्हणजे भूक लागली होती मग पटकन केलं. भाकरी झाल्या माझ्या, बघू शकता इथं भाकरी पण झाल्यात, भात पण झालं आहे, वरण पण झालं होतं, भाजी पण झाली होती. भाजी खूप छान झाली होती. इथे वरण. मग म्हटलं आता पटकन सगळं किचन साफ करते. किचन साफ केल्यानंतर भेटू. मग काय आरू मॅडम आल्या होत्या क्लासवरनं 9 वाजता. मग तिला डायरेक्ट जेवायला घेतलं. तिला म्हटलं बस मी तुला चारते, कारण की माझं जेवण पहिलंच झालं होतं, कारण की मला लई भूक लागली होती म्हणून मी पहिलंच खाऊन घेतलं होतं. आणि मग ही आणि हिचे पप्पा जेवत होते, हे बसले होते खाली. आणि ह्यांचं एकच जेवताना तारक मेहता बघतच जेवण आम्हाला जातं, म्हणजे मला पण जातं आणि ह्यांच्यामुळंच मला ती सवय लागली. मग काय बसल्या ह्यांना जेवण चारत आरूला.
आरूचं जेवण झालं, मग ती बसली होती टी व्ही बघत जेवण करून. मग इथं बघा तारक मेहता बघतात ते. आणि इथं तिचे पप्पा खाली बसले होते, त्यांना नाईटला जायचं होतं. तर मग आजचा दिवस असा गेला. तर कसा वाटला तो नक्की पूर्ण बघा. आणि मग तिला आठवलं मॅडमला टी व्ही बघून